नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एसएमए चॅनलवर स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट आहे, आज यूएस फेड रिझर्व्ह बँकेची मीटिंग झाली आहे। मिस्टर ट्रम्प आल्यानंतर पहिलीच मीटिंग होती, तर त्यामध्ये फेडने इंटरेस्ट रेट अनचेंज ठेवले आहेत 4.25 to 4.5% वर, जे की लास्ट टाइम वगैरे इंटरेस्ट रेट होते तर तेच आता कंटिन्यू वगैरे ठेवले आहेत। आणि त्यांनी त्यांच्या अनाउन्समेंटमध्ये म्हटलं आहे की MOMC जी आहे मीटिंग वगैरे, तर त्यात त्यांनी म्हटलं आहे की अनएम्प्लॉयमेंटचा डाटा ही आता स्टेबलाइज लेवलवर दिसत आहे, जो की लो लेवलवर स्टेबल होताना दिसत आहे। प्लस इन्फ्लेशन रेट ही फेडरल रिझर्व्ह बँकेच्या नुसार वगैरे येत आहेत, त्यांचे एक्सपेक्टेशननुसार येत आहेत। अँड त्यांचे जे 2% चे टार्गेट आहे त्याकडेच रेट वगैरे जात असताना दिसत आहेत। तर ओव्हरऑल पाहणी केल्यानंतर फेडरल रिझर्व्ह बँकेने इंटरेस्ट रेट वगैरे अनचेंज ठेवले सध्या। अँड त्यावरच काल आपलं नॅसडॅकने आणि S&P 500ने वगैरे रिॲक्शन दिलं। प्लस डीपसीक मॉडेलमुळे एनव्हिडियावर चांगला इम्पॅक्ट होत आहे, ज्याचा की काही दिवसापासून म्हणजे 2-3 दिवसापासून चर्चा वगैरे जास्तच होत आहेत। त्यामुळे यूएस मार्केटमध्ये थोडं निगेटिव्ह सेंटिमेंट वगैरे दिसत आहेत। बट या इंटरेस्ट रेट मध्ये अनचेंज होणं हे एक्सपेक्टेडच होतं, कारण की मिस्टर ट्रम्पने भरपूर काही अग्रेसिव्ह पॉलिसी वगैरे आणले आहेत, त्यामुळे इन्फ्लेशन थोडं वाढू शकतं। पण आता फेड रिझर्व्हने रेट अनचेंज ठेवले त्यांच्या मीटिंगमध्ये। तर तसं पुढे म्हणाला आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने काल आपलं म्युच्युअल फंड क्रेडिट गॅरंटी स्कीम अप्रूव्हल केलेली आहे, जी की मेनली MSME मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, जे की MSME जे आहेत ज्यांची की ग्रोथला वगैरे सपोर्ट करण्यासाठी ही स्कीम आणली आहे। तर हे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतलेलं आहे की म्हणजे 60% गॅरंटी गव्हर्नमेंट वगैरे कव्हरेज करेल जर 100 कोटीची कोणती कंपनी लोन घेत असेल तर, जे की स्पेशली प्लांट अँड मशिनरी परचेस करण्यासाठी ही MSME घेतली जात असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंट वगैरे येथे गॅरंटी वगैरे प्रोव्हाइड करेल किंवा करणार। अँड त्यासाठी जे MSME आहेत ज्यांच्याकडे एक व्हॅलिड उद्यमन रजिस्टर नंबर आहे, तर हे या क्रेडिट सपोर्टला वगैरे अपील करतील। आणि मागील बजेटमध्ये ही गव्हर्नमेंटने वगैरे अनाउन्समेंट केली होती, पण ती स्कीम आत्ताच अप्रूव्हल वगैरे केली आहे। अनाउन्समेंट झाली होती काल, गव्हर्नमेंटने कालच केली आहे ही अनाउन्समेंट। त्यामुळे ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे, जो की इंडियाच्या GDP मध्ये 17% कॉन्ट्रीब्यूट करतो, 17% कॉन्ट्रीब्यूट करतो। तर जेथे की एक सपोर्ट वगैरे मिळू शकते या स्कीममुळे या ओव्हरऑल सेक्टरला। आणि जे मेकिंग इंडियाचे इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचे, तर तेथे एक ग्रोथ आणि एक सपोर्ट वगैरे मिळू शकतो या स्कीममुळे। तसंच पुढील म्हणाला त्यानंतर RBIने एक डाटा पब्लिश केला आहे काल, तर ज्यात की डिजिटल पेमेंट इंडियामध्ये 11.11% इयर ऑन इयर बेसिसवर सप्टेंबरच्या मंथच्या शेवटी वगैरे दिसून आलेलं आहे, ज्यात इन्क्रीजिंग दिसून आली आहे डिजिटल पेमेंटमध्ये। तर याचं कारण आपणास माहीतच आहे, भरपूर जास्त डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पेमेंटमध्ये आहे, पण आपण हे यूज करतो येते UPI वगैरे, त्यामुळे अशी ग्रोथ वगैरे येत आहे। तर प्लस
RBIचा जो इंडेक्स आहे पेमेंट डिजिटल पेमेंटचा, जो की सप्टेंबरच्या एंडला 465.33 वर होता, जो की मार्चमध्ये ऑलमोस्ट 445 होता, जिथून की चांगली ग्रोथ आल्यामुळे इथे 11% इन्क्रीजमेंट वगैरे दिसत आहे. मेजरली येथे इन्फ्रास्ट्रक्चर बेटर होत आहे, प्लस जे पेमेंटचे परफॉर्मन्स आहे जे की डिजिटल प्लॅटफॉर्म वगैरे परफॉर्म करत आहे, चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स वगैरे देत आहे, त्यामुळे ओव्हरऑल ग्रोथ वगैरे दिसत आहे इथं. आणि जर पुढे म्हणलं तर पहिला रिझल्ट म्हणलं तर आता Q3चं सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळे मेजरली रिझल्टच आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अंबुजा सिमेंटचा रिझल्ट आला, त्यांचा रेव्हेन्यू 4.5% इयर ऑन इयर ग्रो झाला व इंटरेस्टिंगली आपलं प्रॉफिट वगैरे 157% जंप झालं इयर ऑन इयर. तर याचं मेजर रिझन पाहिलं तर त्यांनी एक वन टाइम गेन त्यांना झालेला आहे असं कंपनीनं रिपोर्ट केलं. तर आता Q3मध्ये नेट प्रॉफिट पाहिलं तर 2115 करोड रुपये झालेला आहे, जे की गेल्या वर्षीच्या थर्ड क्वार्टरमध्ये 824 करोड रुपीज होतं. हे वाढण्याचं मेजर रिझन हे आहे की कंपनीला एक गव्हर्नमेंटकडून ग्रँट मिळालं आहे 837 कोटीचं, प्लस यांना इन्कम टॅक्सच्या असेसमेंटचा काही इंटरेस्टही मिळाला आहे अँड काही एक्सेस प्रोव्हिजन यांनी केलेली होती. तर ती म्हणजे ती प्रोव्हिजन जी केली होती त्या प्रोव्हिजनमुळे यांचं जे ही म्हणजे अमाऊंट वगैरे थोडं डिप्रिशिएट झाली होती त्या असेसमेंटसाठी. तर त्या कंपनीने वगैरे पुन्हा ती रिव्हर्स केली आहे ती प्रोव्हिजन. तर व जो ओव्हरऑल प्रॉफिट पाहिला तर 2115 करोडचं झालेलं आहे, ज्यातील 1884 करोड रुपीज वगैरे येथे एक्स्टर्नली इन्कम थ्रू आलेली आहेत. त्यामुळे येथे नेट प्रॉफिट वाढताना दिसत आहे. व रेव्हेन्यू विषयी आपण बोललो तर त्यामध्ये फक्त 4.5% ग्रोथ आहे अँड सेल्स व्हॉल्यूम पाहिलं तर 17% ग्रोथ झाले आहेत इयर ऑन इयर, आणि NPA वगैरे 10% डिक्लाइन झाले आहेत. जर आपण ओव्हरऑल इन्कम काढून टाकलं आणि EBITDA पाहिला तर 2% डिक्लाइन झालेला आहे इयर ऑन इयर सिमेंट बिझनेसचा. अँड त्यामुळे त्यांचा फ्लॅट रेव्हेन्यू येथे कंपनीने रिपोर्ट केलेला आहे. तसंच पुढे म्हणलं तर गुजरात फेरोकेमिकल्स, तर या कंपनीने बेटर परफॉर्मन्स वगैरे दिलेला आहे, बेटर नंबर दिलेले आहेत. रेव्हेन्यू पाहिलं तर 15.8% इयर ऑन इयर ग्रो झालेला आहे व कंपनीचं EBITDA मार्जिन ही एक्सपांड झालेला आहे असं रिपोर्ट केलं आहे कंपनीनं. आता कंपनीचा EBITDA मार्जिन 25.6% आहे, जो की 380 बेसिस पॉईंटने इयर ऑन इयर वाढलेला आहे व क्वार्टर पाहिलं तर 80 बेसिस पॉईंटने वाढलेला आहे. व रेव्हेन्यू पाहिलं तर 15.8% इयर ऑन इयर वाढलेला आहे ॲड क्वार्टर फ्लॅट आहे 3.4%ने. मेजरली कंपनीनं म्हणतलं आहे की जो यांचा बल्ब केमिकलचा बिझनेस आहे त्यातील एक कन्सिस्टंटली प्राईजमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसत आहे Q3मध्ये, ज्यात की गेल्या 4-5 क्वार्टरपासून भरपूर विकनेस होती प्राइजेसमुळे. ते आता वाढल्याचा इम्पॅक्ट वगैरे ओव्हरऑल केमिकलमध्ये दिसून येत आहे. प्लस फ्लोरोकेमिकलमध्येही जे की रेफ्रिजरेंट गॅसच्या प्राइजेस आहेत ते जे आहेत जे की मेनली R22 म्हणून एक गॅस केमिकल आहे यांचा, तर तोच मार्जिनली इम्प्रूव्ह झालेला आहे, मार्जिन त्याचं इम्प्रूव्ह झालं आहे आणि तो पुढे जाऊन आणखी पिकअप होऊ शकतो असं वाटत आहे व पुढे जाऊन बेटर परफॉर्मन्स करू शकते कंपनी. त्यामुळे कंपनी आणखी बेटर रेव्हेन्यू होऊ शकतात अँड तसंच स्पेशालिटी केमिकल्स जे आहेत
ते आता फ्लॅटिश आहेत या क्वार्टरमध्ये. त्या स्पेशालिटी केमिकलमध्ये व्हॅल्यूमविषयी मॅनेजमेंटने म्हटलं आहे की पुढे जाऊन Q4 FY25मध्ये इम्प्रूव्हमेंट येऊ शकते. अँड जो बिझनेस आहे त्यामध्ये की जो त्यांनी नवीन EV बिझनेसचा सेगमेंट वगैरे सुरू केलेला आहे त्यामध्ये त्याविषयी कंपनीने म्हटलं आहे जे न्यू प्लांट्स आहेत त्यांचे ते फुल्ली स्टेबलाइज झालेले आहेत. ते आता फक्त कन्झ्युमरच्या व्हॅलिडेशनसाठी वेट करत आहे कंपनी. आणि त्यानंतर ते आपलं कमर्शियल सेल ऑफ EV बिझनेस वगैरे स्टार्ट करणार आहेत असं म्हटलं आहे. तर पुढील म्हणलं तर KPIT टेक्नॉलॉजीचा रिव्हेन्यू 17.4% अप आहे कॉन्स्टंट करन्सी मध्ये असं रिपोर्ट केलेलं आहे, जो की लास्ट क्वार्टरच्या गायडन्सनुसार आहे. व कंपनीने FY25 साठी जे रिव्हेन्यू गायडन्स वगैरे ठेवले होते 18 ते 22%, तर इन CC टर्म्समध्ये ठेवलं होतं, जे की हे रिव्हेन्यू गायडन्स त्यांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे. म्हणजे लास्ट क्वार्टरमध्ये जे त्यांनी कमी केलेलं आहे गायडन्स तर तेच गायडन्स वगैरे त्याच्यावर काही वगैरे तरतूद केली नाही, काही बदल केलेला नाही, तसाच ठेवला आहे. व कंपनीने त्यांचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 21.11% या क्वार्टरमध्ये रिपोर्ट केला आहे. मार्जिन येतं थोडं एक्सपांड झालेलं आहे बिकॉज जे पॅसेंजर अँड कमर्शियल व्हेकलचं जो सेगमेंट आहे त्यामध्ये थोडं चेंजेस वगैरे झाले आहेत. प्लस त्यामुळे कंपनीने FY25 साठी जे गायडन्स ठेवलं होतं मार्जिनसाठी, तर ते मार्जिन वगैरे 20.5 वरून ते 21% वगैरे केलेलं आहे. तर हेच पॉझिटिव्ह गोष्ट आहे कंपनीसाठी. व या क्वार्टरमध्ये हे सांगितलं जात आहे की जे मेजरली जे की रिव्हेन्यू ग्रोथ यांची झाली आहे, तर ती मेजरली चायनामुळे झालेली आहे. अँड पॉवर ट्रेनचा जो बिझनेस आहे त्यामुळे झालेली आहे. व कंपनी या क्वार्टरमध्ये डिव्हिडंड ही कंपनीने डिक्लेअर केलेला आहे. व $230 मिलियन DCV डील्स वगैरे यांना मिळाली आहे. अँड ओव्हरऑल इंडस्ट्री सेगमेंट वगैरे कंटिन्यू असल्यामुळे ही ग्रोथ अशीच कंटिन्यू राहील असं म्हटलं आहे आज मॅनेजमेंटने त्यांच्या. प्लस न्यू एंगेजमेंट ही यांना मिळत आहे चायना ट्रक्स आणि तेथील OEA2 वगैरे मिळत आहेत. आणि तसेच पुढील म्हणलं तर रेस्टॉरंट ब्रँड आशिया, तर कंपनीने फ्लॅट GGG रिपोर्ट वगैरे केलेली आहे कारण की फ्लॅट डिमांड राहिली आहे असं कंपनीने त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये वगैरे म्हटलं आहे त्यांनी. व रिव्हेन्यू पाहिलं तर 11.2% वाढलेला आहे इयर ऑन इयर. तर यांचे टोटल आता 510 स्टोअर वगैरे आहेत, ज्यातील Q-on-Q बेसिसवर 46 स्टोअर वगैरे त्यांनी ॲड केले आहेत. अँड इयर ऑन इयर बेसिसवर 69 स्टोअर त्यांनी ॲड केलेले आहेत. अँड ॲव्हरेज डेली सेल वगैरे पाहिलं तर 4,954 रुपीज वगैरे आहे. व ग्रॉस मार्जिन येथे पाहिलं तर Q-on-Q 0.3% इम्प्रूव्ह झालेला आहे आणि इयर ऑन इयर 0.7% वगैरे ग्रो झालेला आहे असं रिपोर्ट कंपनीनं केलेलं आहे. प्लस रेस्टॉरंट EBITDA पाहिलं तर 14.5% Q-on-Q वाढलेला आहे. अँड आपलं 9.7% वगैरे इयर ऑन इयर वाढलेला आहे. मेजरली इंडियाचा जो बिझनेस आहे त्यामध्ये ग्रोथ चांगली कंपनीने रिपोर्ट केली आहे. तर ज्यांचं की रिव्हेन्यू ग्रोथ पाहिलं तर 11.2% आहे आणि रेस्टॉरंट EBITDA वगैरे 13.5% आहे. आणि इंडोनेशियामधील जो बिझनेस आहे तो भरपूर लॉसेस वगैरे फेस करत आहे व तेथील रिव्हेन्यू पाहिलं तर 9.5%ने डिक्लाइन झालेला आहे. व तेथील रेस्टॉरंट लेवलवर फक्त 44 करोड रुपीचे प्रॉफिट आहे. व कंपनी लेवलवर इंडोनेशियाचा EBITDA वगैरे
4.3% वगैरे डिक्लाईन वगैरे झालेलं आहे ओव्हरऑल रेव्हेन्यूमध्ये EBITDA मार्जिन. तर तसंच पुढील म्हणलं तर मारुती सुझुकीचा वगैरे रिझल्ट आलेला आहे. तर सेल्स व्हॉल्यूम पाहिलं तर 13% ग्रो झाले इयर ऑन इयर अशा कंपनीनं रिपोर्ट केला आहे. आणि क्यू ऑन क्यू बेसिसवर थोडीशी स्लगिश ग्रोथ आहे कारण की ओव्हरऑल ऑटो इंडस्ट्रीमध्ये असा ट्रेंड दिसतो. तर या सेगमेंटमध्ये कंपनी मेजर काम करते मारुती सुझुकीचे, त्यामुळेच सेल कंटिन्यू वगैरे तसेच दिसत राहिलं. तर कंपनी फक्त 3.4% रेव्हेन्यू ग्रोथ त्यांनी रिपोर्ट केली आहे, पण नेट सेल्स 15.5% वाढवलेला आहे व ऑपरेटिंग इबिट्स 16.1% ग्रो झालेला आहे इयर ऑन इयर. जर आपण क्यू ऑन क्यू बेसिस पाहिलं तर सेल्स व्हॅल्यूम 4.6% ग्रो झालेला आहे, पण ऑपरेटिंग EBITDA फ्लॅट आहे, ज्यात की काही ग्रोथ वगैरे दिसत नाही. याची कारणे त्यांनी ते सांगितले जात आहेत की जे प्रमोशन आणि ॲडव्हर्टाइजमेंटचे एक्सपेन्सेस आहेत कंपनीचे ते वाढले आहेत, त्यामुळे त्यांचा PBI ही डिक्लाईन झालेला आहे व ऑपरेटिंग EBIT वगैरे फ्लॅटिश आहे. जर आपण सेगमेंट वाईज गोष्ट केली तर सेल्स व्हॅल्यूमच्या केसमध्ये मेजर ग्रोथ दिसत आहे, जी ग्रोथ आपलं US अँड मिड साईजच्या व्हेकलमध्ये अँड ऑर्डर काही OEM मध्ये सेल वगैरे चांगला होत आहे, त्यामुळे तर इथे एक ग्रोथ वगैरे चांगली आलेली आहे. 89% वगैरे ग्रोथ कंपनीने इथं रिपोर्ट केलेली आहे इयर ऑन इयर. व यांचा जो मेजर सेगमेंट आहे मिनी प्लस आपलं कॅम्टो व्हेकलचा, तर या दोन्ही सेगमेंटमध्ये चांगली ग्रोथ वगैरे दिसत नाही, म्हणजे ग्रोथ वगैरे डिक्लाईन वगैरे झालेली आहे. तर त्यामध्ये कॉम्पॅक्ट जो आहे त्यामध्ये 4.6% डिक्लाईन सेल्स व्हॅल्यूम आहे अँड प्लस आपलं मिनी प्लस कॅम्पोटमध्ये 3.7% इयर ऑन इयर डिक्लाईन ग्रोथ आहे. व कंपनीचं जे डोमेस्टिक सेल पाहिलं तर 8.7% ग्रो झालेला आहे व एक्सपोर्ट ही 38.2% वाढलेला आहे, त्यामुळे ओव्हरऑल सेल्स व्हॅल्यूममध्ये 13% ग्रोथ आपल्याला दिसून येत आहे. तर पुढील म्हणलं तर SRFने ही एक समाधानकारक नंबर पोस्ट केले आहेत. त्याचा रेव्हेन्यू पाहिलं तर रेव्हेन्यूमध्ये 14% ग्रोथ त्यांनी रिपोर्ट केली आहे, ज्यामध्ये की 16% वगैरे EBIT इयर ऑन इयर वाढलेला आहे. मेजरली बिकॉज जे की आपलं पॅकेजिंग फिल्मवाला जो सेगमेंट आहे त्यामध्ये एक डिसेंट परफॉर्मन्स कंपनीनं रिपोर्ट केलेला आहे व कंपनीने येथे कॉमेंट्री दिली आहे की त्यांचे जे चेअरमन आहेत MD मिस्टर असिन भरतराम यांनी म्हटलं आहे की एक डिसेंट रिकव्हरी या क्वार्टरमध्ये दिसत आहे, बेसिकली बिकॉज की एक चांगलं मोमेंटम वगैरे बिल्ड होत आहे, त्यामुळे. अँड त्याने म्हटलं आहे की ही जी हा जो वर्ष आहे म्हणजे FY25 मध्ये एक स्ट्रॉंग फूटवर कंपनी वगैरे नंबर रिपोर्ट करू शकते आणि पुढील क्वार्टरमध्येही. आणि कंपनीने इयर ऑन इयर नेट प्रॉफिट 7% वगैरे 7% वाढवलेला आहे व जो केमिकल बिझनेस आहे यांचा त्यामध्ये 7%चीच ग्रोथ आहे. रेव्हेन्यू ही 7%नेच इन्क्रीज झाला आहे टू 1496 करोड, जो की कंपनीचा चांगला पार्ट आहे, कारण की कंपनीचा ओव्हरऑल रेव्हेन्यू पाहिला तर
53 करोडचा आहे त्याने रिपोर्ट केलेला. तर त्यात ऑलमोस्ट 50% केमिकल बिझनेस वगैरे कॉन्ट्रीब्यूट करतो. प्लस केमिकल बिझनेसमध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट ही 13% इन्क्रीज झालेला आहे इयर ऑन इयर बेसिसवर. आपलं स्पेशालिटी केमिकलमध्ये जी इन्व्हेंटरी आहे कंपनीची तर त्यामध्ये अपलाईन ग्रोथ वगैरे होऊ शकते. आणि ॲग्रो कस्टमरमध्ये तर हा थोडा इम्पॅक्ट वगैरे दिसत आहे. बट त्यांचं जे रेव्हेन्यू आहे इथे फ्लॅटिस्ट त्याने रिपोर्ट केले कंपनीने केमिकल बिझनेस सेगमेंटमध्ये. तर इन केस फोकसिंग ऑफ फिल्म पाहिलं तर इन केस ऑफ आपलं पॅकेजिंग फिल्म वगैरे पाहिली तर कंपनीनं एक चांगला परफॉर्मन्स कंपनीने रिपोर्ट केला आहे. या सेगमेंटमध्ये 27% ग्रोथ आहे. व या क्वार्टरमध्ये पाहिलं तर 1385 करोड रुपीज वगैरे त्यांनी रेव्हेन्यू केलेला आहे. व या सेगमेंटचं प्रॉफिट पाहिलं तर 100% वाढलेलं आहे. 100%, 100%. तर गेल्या क्वार्टरमध्ये 45 करोड रुपीज वगैरे रेव्हेन्यू होता म्हणजे प्रॉफिट होतं. ते वाढून ह्या वेळेस आता त्यांनी 90 करोड रुपीज वगैरे नेट प्रॉफिट केलेलं आहे. आणि कारण की ओव्हरऑल जी स्ट्रॉंग मार्जिन आहे त्यांचं जे आपलं ॲल्युमिनियम फाईल्समध्ये तर हे त्यांना वगैरे चांगला फायदा वगैरे यामुळे झालेला आहे. बिकॉज लोअर इम्पोर्ट कॉस्ट फॉर चायना अँड थायलंडवर. तर जिथून की प्रॉफिट वगैरे चांगलं त्याने रिपोर्ट केलेलं आहे. त्याच्यात पुढील महिन्यात बजाज फायनान्सने रिझल्ट दिलेला आहे. 13% इयर ऑन इयर ग्रोथ आहे. नेट प्रॉफिटमध्ये 17% ग्रोथ आहे. ओव्हरऑल जे मार्केटचे एस्टिमेट होते त्यापेक्षाही कंपनीने बेटर नंबर दिले. चांगली गोष्ट आहे ही. पण ह्यांचे NPA थोडे मंद गतीने वाढले आहेत. जो की ग्रॉस NPA जो आहे तो 1.12% वाढलेला आहे या क्वार्टरमध्ये. जो की लास्ट क्वार्टरमध्ये 0.95% होता. प्लस जो यांचा नेट NPA आहे तो पाहिला तर 0.48% आहे या क्वार्टरमध्ये. जो की लास्ट क्वार्टरमध्ये 0.37% होता. त्यामुळे थोडी रिस्क वाढलेली दिसत आहे NPA वाढल्यामुळे. प्लस जो यांचा ओव्हरऑल AUM आहे कंपनीचा तो 28% वाढून आता या क्वार्टरमध्ये 3,98,043 करोड रुपये वगैरे कंपनीने रिपोर्ट केलेत. व जो यांचं न्यू सेगमेंट आहे म्हणजे न्यू लोनमध्ये 13% AUM ग्रो झालेली आहेत. व न्यू लोन बुक हायेस्ट वगैरे झालेली आहे अशा कंपनीनं रिपोर्ट केलं आहे 12.06 मिलियनची. जे की लास्ट क्वार्टरमध्ये $9.86 मिलियन होती. तर येथे ओव्हरऑल 22% ग्रोथ वगैरे कंपनीने रिपोर्ट केली आहे. आपण जर आपलं ऑपरेटिंग एफिशियन्सीची गोष्ट केली तर नेट इंटरेस्ट इन्कम 23% ग्रो झालेला आहे या क्वार्टरमध्ये. आणि नियम स्थिर आहे. अँड प्लस नेट टोटल इन्कम 26% वाढलेला आहे. आणि ओव्हरऑल ऑपरेटिंग लेवलवर अतिशय चांगला कंपनीने परफॉर्मन्स वगैरे दाखवलेला आहे. व आपण न्यू ब्रांचेस वगैरे पाहिले तर कंपनीने 14 न्यू लोकेशन वगैरे ॲड केलेत. अँड 88.6K डिस्ट्रीब्युशन येथे ॲड या कंपनीने केलेली आहेत या क्वार्टरमध्ये. तर जिओग्राफिक प्रेझेन्सनुसार पाहिलं तर 4,259 लोकेशनवर कंपनी कार्यरत आहे. जेथे की 224K ॲक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन पॉईंट आहेत त्यामध्ये बाय एंड ऑफ 31 डिसेंबर 2014. तर यासोबत कंपनीने डिपॉझिट ही 19% ग्रो वगैरे केलेलं आहे. आणि ओव्हरऑल डिपॉझिट बुकमध्ये 2600
2666 करोड रुपयाची ग्रोथ केली आहे या क्वार्टरमध्ये. अँड मार्जिन जे आहेत जे की डिपॉझिटला कॉन्ट्रीब्यूट करतात मेजरली जे फॉर बॉरोविंग ते 20% वाढवले आहेत. सॉरी, मेजरली जे डिपॉझिटचे कॉन्ट्रीब्युशन आहे फॉर बॉरोविंगमध्ये ते 20% वाढवलेलं आहे बाय एंड ऑफ 31 डिसेंबर 2024. अँड तसंच पुढील म्हणलं टाटा मोटर्स. तर पुढील रिझल्ट आपण टाटा मोटर्सचा पाहणार आहोत जे की ऑटो सेक्टरमधला मोठी कंपनी आहे. प्रॉफिट पाहिलं तर 22% डिक्लाइन झालेला आहे. सॉरी, 22%. तर बट ओव्हरऑल रेव्हेन्यू वगैरे 3% अप आहे. तर जर दोन कमर्शियल व्हेकलच्या रेव्हेन्यूमध्ये डाऊनफॉल आलेला आहे, पण येथे कंपनीने चांगल्या पद्धतीनं EBITDA मार्जिन इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर आपण ओव्हरऑल रेव्हेन्यू बारकाईने पाहिले तर 2.7% रेव्हेन्यू वाढवली आहेत इयर ऑन इयर. व यांनी होलसेलमध्ये आपलं 341.9K युनिट वगैरे रिपोर्ट केले, जे की या क्वार्टरमध्ये, जे की लास्ट इयरमध्ये पाहिलं तर 338.4K होते. तर इबिट मार्जिन जे आहे कंपनीने ते 13.7% केलेलं आहे, जे की लास्ट इयरमध्ये 11.4% होतं. व Q3 FY24मध्ये 14.3% होतं. ते थोडं डिक्लाइन वगैरे झालेलं दिसत आहे सध्या. आपलं इयर ऑन इयर बेसिसवर थोडीशी डिक्लाइन वगैरे दिसत आहे. तर आता आपण जर इन केस ऑफ JLR जी गोष्ट केली तर, कारण की मेजरली कंपनीचा स्टॉकवर हेच ओव्हरहँग आहे, ते केवळ JLR आजचे काही प्रतिकूल रिझल्ट वगैरे आले आहेत, जरा अपेक्षित नसलेली. जर ह्या तर त्यांच्या टर्म्समध्ये JLRचा रेव्हेन्यू वगैरे 1.5% इयर ऑन इयर ग्रो झालेला आहे. व येथे EBITDA मार्जिन ही 9% आलेली आहेत, जे की लास्ट इयरमध्ये 8.8% होते. थोडी इम्प्रूव्हमेंट दिसत आहे, म्हणजे 10 बेसिस पॉईंटची इम्प्रूव्हमेंट दिसत आहे, 20 बेसिस पॉईंटची. तर हे केवळ 20 बेसिस पॉईंटनेच ग्रो झालेला आहे. व EBITDA थोडं डिक्लाइन वगैरे झालेलं आहे. कंपनीने जे पूर्वी गायडन्स दिलं होतं ते तसं स्थिर ठेवलं आहे फॉर JLR. आणि ओव्हरऑल JLRचे नंबर वगैरे रिझल्ट वगैरे फ्लॅट आहेत. आणि EBITDA मार्जिन वगैरे 8.5 EBIT मार्जिन वगैरे 8.5 ने ग्रो होईल असं आउटलुक होतं, पण ॲक्च्युअली 9% वगैरे ग्रो झालेला आहे. तर व FY25साठी रेव्हेन्यू आउटलुक वगैरे आपलं 29 युरोज होते या म्हणजे असं आउटलुक होतं FY25च्या ओव्हरऑलसाठी. व या क्वार्टरमध्ये 7.5 बिलियन युरोज वगैरे केलेलं आहे. आणि इयरली आत्तापर्यंत त्यांनी 21.2 बिलियन युरोज वगैरे झालेले आहेत रेव्हेन्यू वगैरे, जे की टार्गेट आहे त्यांचं 29 बिलियन युरोज. व कंपनीने नेट कॅश पोझिशन म्हणजे पॉझिटिव्ह करण्यासाठी आउटलुक दिलेलं होतं, ते ॲक्च्युअली वगैरे झालेलं दिसत नाही, निगेटिव्ह दिसत आहे. व ROCEचे टार्गेट वगैरे 20% आहे, ते ॲक्च्युअली 19.6% आहे, जे की मीट होत नाही. ओव्हरऑल JLRचे रेव्हेन्यू फ्लॅटच दिसत आहेत, पण EBIT लेवलवर मार्जिन थोडं इम्प्रूव्हमेंट दिसत आहे. लास्ट क्वार्टरमध्ये 5.1% होतं EBIT मार्जिन असं रिपोर्ट केलं होतं कंपनीनं, ते आता वाढून 9% झालेलं आहे. अँड येथे एक आपलं सिजनेबल फॅक्टर वगैरे दिसत आहे, कारण की लास्ट इयरच्या याच क्वार्टरमध्ये 8.8%चं EBIT मार्जिन होतं आपलं. त्यानुसार EBIT मार्जिन वगैरे वाढवलेलं दिसत आहे थोडंसं इयर ऑन इयर बी.
आणि एक सिजनेबल बिझनेससारखं दिसत आहे ते. अँड कंपनीचे जे आउटलुक दिलं होतं जवळपास तसेच रिझल्ट वगैरे आलेले दिसत आहेत. पण कंपनीने कमर्शियल व्हेकलमध्ये डिक्लाइन ग्रोथ वगैरे रिपोर्ट केलेली आहे. ही निगेटिव्ह गोष्ट आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.